व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. मिशन आरंभ या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केले आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व केंद्रांचे केंद्र प्रमुख यांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू झालेला आहे. आता माझी ओळख करून देते मी. माझ्या शाळेचे नाव आहे श्री वामन भाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ. माझे नाव आहे श्रीमती गर्जे एव्ही आणि माझ्याकडे जो विषय आहे तो गणित आणि घटकाचे नाव आहे नाणी आणि नोटा रूपांतर व उदाहरणे. हा घटक खूप महत्वाचा आहे. याचा भारांश आहे 8%, गुण आहेत 4 आणि प्रश्नांची संख्या आहे 2. 4 गुणासाठी हा घटक आहे. हा आपल्याला खूप महत्वाचा घटक आहे. तसेच परीक्षेच्या दृष्टीने तर हा घटक महत्वाचा आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नाणी नोटा या खूप महत्वाच्या आहेत. व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला नॉलेज मिळणं हे खूप महत्वाचं आहे. अभ्यास करून तर कोणी मार्क मिळवतं, पण प्रत्यक्षात व्यावहारिक नॉलेज मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही बाजारात आपल्या आई वडिलांसोबत गेलं पाहिजे. चलनाविषयी माहिती आपोआप मिळते आणि आपण बाजारात गेल्यानंतर नाण्यांची देवाणघेवाण करतो. पहा, तुम्हाला आता या नाण्याविषयी मी एक कविता म्हणून दाखवते. खणखणत्या नाण्याची छोट्याशा कवडीची, कधी कागदी नोटेची ओळख खरी जगाची. कधी सोनेरी नाणे कधी चांदीचे भासते, कधी कागदी नोटेवर अनेक गोष्टी भासते. पैसा हवा पैसा हवा सर्वांनाच वाटतो, पण पैशानेच सारे चांगले वाईट घडते. नाणे वाजले की खुशीचा आवाज येतो, नोटा मोजल्या की स्वप्नांना बळ येते. पैशाने जग चालते असे सगळे म्हणतात, पण पैशानेच माणसे तुटतात, दुरावतात, तुटतात. म्हणूनच पैशाचे योग्य ज्ञान असावे लागते, नाहीतर पैसा पैसा करीत आयुष्य जाते. पहा, आता तुमच्या सर्वांच्या लक्षातच आलं असेल की या कवितेवरून आपण कोणता घटक घेणार आहोत. तर नाणी आणि नोटा हा घटक घेणार आहोत. नाणी आणि नोटा यांचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. हे तुमच्या समोर जे दिसत आहेत हे प्राचीन कालीन नाणे आहेत. कारण आपल्या देशावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी चंद्रगुप्त मौर्यकालीन नाणी, तसेच त्यानंतरचे मुघलकालीन नाणी, नंतर शिवकालीन नाणी, ह्या सर्व नाण्यांचा येथे उपयोग केलेला आहे. आणि आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात असलेली किंवा काही काळापूर्वी बंद केलेली काही नाणे मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे. तरी तुम्ही इकडे पहा, हे जे नाणं आहे हे 1 रुपयाचं नाणं आहे, हे 2 रुपयाचे नाणे आहे, हे 5 रुपयाचं, हे 10 रुपयाचं, असे 20 रुपयापर्यंतची नाणे आहेत. नोटांमध्ये 1 रुपयाची नोट, 2 रुपयाची नोट यामध्ये नाही, पण तरी 1 रुपयाची नोट, 2 रुपयाची नोट, 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, 20, 50, 100, 200, 500, 2000 ची पण होती, पण ती आता काही कालावधीमध्ये बंद करण्यात आलेली आहे. तर माझ्याकडे समजा 5 पैशापासूनची नाणी आहेत, मी ती तुम्हाला दाखवते. हे पहा, 5 पैशाचे नाणे सर्वांनी पाहिलंय. गुड. त्यानंतर हे 10 पैशाचे नाणं छोटे आहेत, दिसतात की नाही मला माहिती नाही, पण दिसत असतीलच. 20 पैशाचं पण नाणं असतं, पण ते माझ्याकडे नाहीये. 25 पैसे, हे 25 पैशाचं नाणं आहे. सध्या व्यवहारात वापरत नाहीत, पण आपल्याला गणित सोडवताना ही पैशामध्ये पैशाचे रुपयात रूपांतर करताना, तसेच रुपयाचे पैशात रूपांतर करताना
चा उपयोग होतो. 50 पैशाचे नाणे, हे कसं नाणं आहे? 50 पैशाचं नाणं आहे. याचाही व्यवहारामध्ये उपयोग केला जातो. 1 रुपयाचे नाणे, हे 5 रुपयाचे नाणे आहे. हे 10 रुपयाचे नाणे आहे. हे 20 रुपयाचे नाणे आहे. अशी ही नाणी आहेत. आता तसेच काही नोटांतही तुम्हाला मी दाखवते, तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत तरी पण पाहून घ्या. ही 10 रुपयाची नोट सर्वांनी पाहिली? व्हेरी गुड. ही 20 रुपयांची नोट, ही 50 रुपयांची नोट आहे. ही 100 रुपयांची नोट. छान. ही 200 रुपयांची नोट आणि ही 500 रुपयांची नोट. 2000ची सध्या चलनातून बंद आहे म्हणून ती दाखवली नाही. पहा आता याच्यामध्ये आहे 2000 रुपयांची नोट, 50 रुपयांची नोट, 100 रुपयांची नोट, 20 रुपयांची नोट, 5 रुपयांची नोट, 1 रुपयांची नोट, 2 रुपयांची नोट, 10 रुपयांची नोट, 50 रुपयांची नोट आणि 500 रुपयांची नोट. तसेच काही कॉइन पण दिलेले आहेत. पहा 10 रुपयांचा कॉइन दोन्ही बाजूने कसा दिसतो म्हणून त्या नाण्याच्या दोनही बाजू दाखवलेल्या आहेत. तसेच खाली पहा, आता पाहिलेले आपण 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे. 5 पैसे मी दाखवले, 5 पैशापासूनची नाणी माझ्याकडे होती. त्यानंतर 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये आणि 10 रुपये. आपल्या देशाचं चलन कोणतं आहे? तर रुपया. आपल्या देशाचं चलन कोणतं? रुपया. छान, इकडे लक्ष द्या. मग आपण तसंच आपल्या देशाचं चलन रुपया आहे तर इतर देशांचे चलन कोणते असतील ते थोडक्यात पाहू. देश व चलन: नेपाळ रुपी, रशिया रुबल, भूतान ग्रेस्ट्रम, अमेरिका डॉलर, इस्रायल न्यू सेकेल, थायलंड भट, म्यानमार क्वेट, ब्राझील रियाल, चीन युआन, भारत रुपया, ब्रिटन पाउंड, मालदीव रुपया, पाकिस्तान रुपया, इराण रियाल, क्युबा पेसो, दक्षिण कोरिया ओन, दक्षिण आफ्रिका रँड, श्रीलंका रुपया. तुमच्या जनरल नॉलेजच्या माहितीसाठी किंवा बुद्धिमत्तेसाठी सुद्धा येऊ शकतं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. घ्या 1 मिनिटामध्ये स्क्रीनशॉट काढून. कारण बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. त्यामध्ये 3 पर्याय याच्याविषयी असतात, चलनाविषयी, आणि एक वेगळाच असतो आणि तो वेगळा पर्याय ओळखायचा असतो. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल असं मी गृहीत धरून पुढे घेते. पहा आता या नाण्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग केला जातो ते पाहू. बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी सुद्धा नाण्यांचा उपयोग केला जातो. उपयुक्त शैक्षणिक साहित्य घेणे, कपडे खरेदी करणे, शेतकरी शेतात संबंधी विविध खरेदी विक्री करण्यासाठी, तसेच बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा किराणा माल सामान घेणे, जनरल स्टोर मधून खरेदी करणे, प्रवास करण्यासाठी दळणवळणाची साधने, तुम्हाला आईस्क्रीम चॉकलेट खाऊ खरेदी करण्यासाठी सुद्धा या नाण्यांचा उपयोग केला जातो. आणि देशाची अर्थव्यवस्था म्हणतात, देशाचा विकास करण्यासाठी सुद्धा पैशांचा, या नाण्यांचा उपयोग केला जातो. पहा आता सुट्टे करणे किंवा मोड घेणे म्हणजे एक 100 रुपयाची नोट दिली समजा आणि त्या नोटेत मग 10 रुपयाच्या नोटा किती घ्यायच्या, 5चे डॉलर किती घ्यायचे, 2चे कॉइन किती घेणार, असं
याला काय म्हणायचं, एखाद्या रकमेसाठी जास्त मूल्याची नाणी अथवा नोटा देऊन त्याच रकमे एवढी लहान मूल्यांची नाणी अथवा नोटा घेता येतात, यालाच सुट्टे करणे किंवा मोड घेणे असे म्हणतात. व्यावहारिक किंवा बोली भाषात त्याला काय म्हणतात, चिल्लर. चिल्लर आपण नाही का, एखादा मित्र असेल तर म्हणजे तू माझ्या पुढे चिल्लर आहेस म्हणजे तू कमी भावाचा आहेस, बरोबर आहे की नाही. म्हणजे मोठ्या रकमेतून छोटी रक्कम घेणे त्याला काय म्हणायचं, चिल्लर किंवा मोड घेणे. आता पहा, 1 रुपयाची मोड. सुरुवातीला तुम्ही एवढं लक्षात ठेवा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग हा 1 रुपया होण्यासाठी या रुपयाचे जर आपण 4 भाग केले, 25 पैसे, 25 पैसे, 25 पैसे, 25 पैसे. तुम्हाला जर विचारलं पाव रुपया तर 25 पैसे, अर्धा रुपया तर 25 अधिक 25 50 पैसे. पाऊण रुपया जर विचारलं तर तुम्ही 3 वेळा 25 घ्यायचे. 25 अधिक 25 अधिक 25 बरोबर 75 पैसे. म्हणजेच पाऊण रुपया. पाव रुपया म्हणजेच पाव रुपया. पहा आता आपण पाहू, 1 रुपयाची 1 रुपयाची मोड म्हणजे 100 पैसे. 2 रुपयाची मोड पहा आता. 2 रुपयाची मोड कशी घेऊ शकता, 1 रुपया घेतला तर तुम्ही $2 घेऊ शकता. 50 पैसे घेतले तर तुम्ही $4 घेऊ शकता. आणि जर 25 पैशाचा $1 घेतला म्हणजे 25 पैशाचे किती डॉलर लागतील, 2 रुपयासाठी $8 लागतील, 8 नाणे लागतील. आणि पुढे पहा, 5 रुपयाची मोड कशी घ्यायची. 5 रुपयाची मोड कशी घ्यायची, 2 रुपयाचे 2 नाणे, 2 रुपयाचे 2 नाणे. 2 रुपयाचे 2 अधिक 2 आणि 1 रुपयाचा 1 रुपयाचे 1 नाणे बरोबर किती झाले, 5 रुपये. किती झाले, 5 रुपये. त्यांनी घेतले 2 रुपयाचे 2 नाणे आणि 1 रुपयाचं 1 नाणं मिळून किती रक्कम झाली, 5 रुपये. अशी 5 रुपयाची मोड आहे. आता पहा, 10 रुपयाचे सुट्टे म्हणजे 10 रुपयाचे सुट्टे म्हणजे तर 50 पैशाची नाणी किती घ्यावी लागतील 10 रुपये होण्यासाठी. किंवा तुम्ही 10 रुपयांची नोट दुकानदाराला दिली आणि सांगितलं, काका मला याचे सर्व काय पाहिजेत, सुट्टे पाहिजेत, पण 50चा डॉलर पाहिजे, 50चं नाणं पाहिजे. मग तुम्ही 50 पैशाचे किती नाणे घेणार 10 साठी, 1 रुपया बरोबर 100 पैसे. 1 रुपया होण्यासाठी तुम्हाला 2 नाणे घ्यावे लागतील 50 पैशाचे. तर 10 रुपये होण्यासाठी तुम्हाला 50 पैशाचे किती नाणे घ्यावे लागतील, 20 नाणे. किती नाणे घ्यावे लागतील, 20 नाणे. दहा रुपयाची मोड होण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचे किती नाणे घ्यावे लागतील,
तर 1 रुपया बरोबर 100 पैसे, म्हणजे तुम्हाला 10 रुपयाची मोड घेण्यासाठी 1 रुपयाचे 10 नाणे घ्यावी लागतील. आता 2 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील? तर 2 रुपयाची 5 नाणी घ्यावी लागतील. किती? 5 नाणी. 2 रुपयाची नाणी व 1 रुपयाची नाणी, म्हणजे 2 रुपयाची आणि 1 रुपयाची नाणी मिळून, 2 प्रकारची नाणी मिळून 10 रुपये होण्यासाठी तुम्ही किती नाणी घ्याल? आपल्या मनावर आहे. 2 रुपयाची आपण समजा 4 नाणी घेतली. चला असो, या शाळेमध्ये आता राष्ट्रगीत चालू होतं म्हणून आपण 52 सेकंद थांबलो होतो. पहा, मग आपण 4 नाणी आणि 1 रुपयाची 2 नाणी, 4 दुने 8, 8 अधिक 2 किती झाले? 10 रुपये. पहा, 5 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील 10 रुपयाची मोड घेण्यासाठी? तर 5 रुपयाची 2 नाणी घ्यावी लागतील. किती नाणी घ्यावी लागतील? 2 नाणी घ्यावी लागतील. आता 100 रुपयाची मोड, 100 रुपयाची मोड दिलेली आहे. यामध्ये 50 रुपये, 20 रुपये, 20 रुपये, 5चे नाणे, 2चे 2 नाणे आणि 1चं 1 नाणं, म्हणजेच 50. पहा, 50 अधिक 20 अधिक 20 अधिक 5 अधिक 2 अधिक 2 अधिक 1. पहा, होत आहेत की 100? 50, 60, 70, 80, 90, 95, 96, 97, 98, 99 आणि 100. बरोबर 100 रुपये झाले. किती झाले? 100 रुपये. त्याच्यासाठी किती प्रकारचे घेतलेत पहा. 50ची 1 नोट घेतली, 20च्या 2 घेतल्यात, 5चे 1 नाणं घेतलंय, 2चे 2 नाणे घेतले आणि 1चा 1 नाणं घेतलं. समजलं सर्वांना मुलांनो? लक्ष द्या, खूप महत्वाचा घटक आहे आणि दैनंदिन जीवनाविषयी सुद्धा, व्यावहारिक उपयोगासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. पहा, आता 2000 रुपयाचे सुट्टे म्हणजे 10 रुपयांच्या नोटा, 20 रुपयांच्या नोटा, 50 रुपयांच्या नोटा, 100 रुपयांच्या नोटा आणि 500 रुपयांच्या नोटा. पहा, मग 2000 होण्यासाठी तुम्ही 10 रुपयांच्या किती नोटा घ्याल? किती घ्याल? पहा, तर दोन 2000 भागिले 10 करायचं. जास्त वेळ घालायचा नाही, कारण आपल्याला तिथे वेळ घालायला जास्त विचार करत बसले तर बाकीचे प्रश्न तुमचे सुटणार नाहीत. म्हणून परीक्षेत आता याचा काय करायचा? डायरेक्ट भागाकार करायचा. 0ला 0 गेला, मग 10 रुपयाच्या किती नोटा लागतील? 200. 10 रुपयाच्या 200 नोटा. मग 20 रुपयांच्या किती नोटा लागतील 2000 होण्यासाठी? इथे पण तसंच करायचं. 2000 छेद 20. 0ला 0 गेला, बे एक बे.
बेकबे शून्याशी शून्य आणि शून्याशी शून्य बरोबर 20 रुपयाच्या 100 नोटा लागतील. तसेच 50 रुपयांच्या किती नोटा लागतील आता पहा. 2000 हे 50 शून्याला शून्य गेला 5 एक 5 5 चौक 20 आणि शून्याशी शून्य किती नोटा लागतील 40 नोटा लागतील. 100 रुपयांच्या नोटा किती लागतील तर पहा 100 2000 छेद 100 20 नोटा लागतील. किती नोटा लागतील 20 नोटा लागतील. आणि 500 रुपयांच्या किती नोटा लागतील हे काही गणितीय क्रिया करायची गरज नाही. 500च्या फक्त किती नोटा लागतील मुलांनो 4 नोटा लागतील. 500च्या 4 नोटा. गणित करत बसायचंच नाही. जे लगेच सोडतायत लॉजिकली काही प्रश्न तसेच सोडून घ्यायचे. पाचशेच्या किती नोटा लागतील 4 बरोबर 2000. पहा आता पुढे घेऊ. आता जे पाहिलं ते सुट्टे करणे आणि आता हे बंधे करणे. बंधे करणे काय एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन तेवढ्याच रकमेची जास्त मूल्याची नोट किंवा नाणी घेणे म्हणजे बंधे करणे होय. म्हणजे काय करायचंय तुम्ही जर $20 आणले असतील $20 आणले असतील किंवा 20 नाणी आणली असतील आणि त्या बदल्यात तुम्हाला 100चे किंवा 50च्या नोटा घ्यायच्या असतील 10च्या घ्यायच्या असतील 20च्या घ्यायच्या असतील कारण मोठी रक्कम घ्यायची आहे. छोटे छोटे चिल्लर द्यायची आणि काय करायचं मोठी रक्कम घ्यायची. समजा तुमच्याकडे 10 रुपयाच्या 10 नोटा आहेत आणि तुम्हाला त्याचे बंधे करून घ्यायचे तर तुम्ही काय करणार दुकानदाराला किंवा एखाद्या व्यक्तीला ते 10 रुपयाच्या 10 नोटा देणार आणि काय करणार त्या बदल्यात 100ची एक नोट घेणार किंवा 50च्या 2 घेणार. आता हे पहा हे सुट्टे देऊन म्हणजे 10 10 10 30 आणि हे 5-5चे 4 नाणे आहेत. 5-5चे काय आहेत 4 नाणे म्हणजे टोटल किती होत आहेत 50 रुपये. मग तुम्ही हे सर्व एखाद्या दुकानदाराला दिले किंवा एखाद्या व्यक्तीला दिले तर तुम्ही त्या बदल्यात काय करायची 50 रुपयाची एक नोट घ्यायची. याला काय म्हणायचं बंधे करणे. पहा आता 5 रुपयाच्या 10 नोटा 5 रुपयाच्या 50 रुपये होण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला दुकानवाल्यांना किती नोटा द्याव्या लागतील आणि त्या बदल्यात मोठ्या रकमेची मोठ्या मूल्याची जी नोट घ्यायची आहे ती पहा इथे दाखवलेली आहे 50 रुपयांची. मग तुम्हाला 50 रुपयांची नोट घ्यायची आहे तर तुम्ही काय करणार मग 5 रुपयांच्या किती नोटा देणार त्यांना तर 5 रुपयांच्या तुम्ही 10 नोटा देणार. तसेच 10 रुपयांच्या किती नोटा देणार 5 नोटा देणार. 2 रुपयांची 5 नाणी 2 रुपयांची 5 नाणी व 10 रुपयांची 4 नाणी मिळून तुम्ही काय करणार 2 रुपयांची 5 म्हणजे 10 रुपये 10 रुपयांची 4 नाणी म्हणजे 40 रुपये. हे किती झाले 10. हे किती झाले 10. आणि हे किती 10 रुपयांची 4 नाणी म्हणजे 40. टोटल रक्कम किती झाली की नाही 50. पुढे पाहू आता. पहा बंधे 100 रुपयाचे घ्यायचे. किती 100 रुपयाचे. त्यासाठी तुम्ही काय 5 रुपयांच्या किती नोटा देणार 5 रुपयांच्या 20 नोटा देणार 10 रुपयांच्या 4 नोटा व
20 रुपयांच्या 3 नोटा देणार, 20 रुपयांच्या 5 नोटा, 50 रुपयांच्या 2 नोटा. 100 रुपये होण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे 50 रुपयाच्या 2 नोटा आहेत, त्या बदल्यात तुम्ही काय करणार? बंदे घेण्यासाठी 50 रुपयाच्या 2 नोटा देणार आणि 100 रुपयाची 1 नोट घेणार. तसंच 20 रुपयाच्या 5 नोटा देणार आणि 100 रुपयांची 1 नोट घेणार. पहा आता 2000 रुपयांचं तसंच आहे. 10 रुपयांच्या 20 नोटा, 10 रुपयांच्या नोटा किती पाहिजे आपण? किती होत्या? दहा रुपयांच्या 2000 रकमेसाठी तुम्हाला किती नोटा द्याव्या लागणार आहेत बंदे घेण्यासाठी? 200 नोटा. किती? 200 नोटा. तसेच 20 रुपयांच्या किती घ्याव्या लागणार आहेत? 100 नोटा. आणि 50 रुपयांच्या किती घ्याव्या लागणार आहेत? 50 रुपयांच्या पहा 40 नोटा. 4 पंचे 20. 40 नोटा. 100 रुपयाच्या किती घ्याव्या लागतील? 100 रुपयांच्या 20 नोटा घ्याव्या लागतील आणि 500 रुपयांच्या 4 नोटा तुम्हाला द्याव्या लागतील आणि 2000 रुपये घ्यावे लागतील. पहा आता समजपूर्वक वाचन. हा जर तक्ता तुम्हाला समजला तर तुम्हाला नाणी नोटाच नाही तर अपूर्णांक घटक सुद्धा समजेल. हा गणितातला खूप महत्वाचा विषय आहे, हा घटक आहे. तर यावरून तुम्ही अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि रुपये, पैसे रूपांतर शिकणार आहोत. तर इकडे लक्ष द्या. नाणी सध्या व्यवहारात आपण, मी सांगितलं तुम्हाला यापूर्वी पण, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये ही नाणी वापरतो. नोटांमध्ये 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि 2000 रुपये अशा प्रकारच्या नोटा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. सुट्टे करणे, मोड घेणे, नोटा देऊन सुट्टे घेणे. पहा मी तुम्हाला काढून दाखवलं होतं हे सर्कल. याच्यामध्ये 1 रुपया पहा, एक रुपया होण्यासाठी तुम्हाला 100 पैसे लागतात. किती लागतात? 100 पैसे बरोबर 1 रुपया. 100 पैसे बरोबर 1 रुपया. आता पहा पाव रुपया कसा लिहितात. पटपट सांगते मी, जास्त वेळ घालत नाही. पाव रुपया म्हणजेच याच्यावरच समजून सांगते. पाव रुपया पहा, पाव रुपया म्हणजेच 1/4. या 1/4 चं लिखाण रुपयामध्ये कसं करायचं? 1/4 म्हणजेच पाव रुपया. याचं दशांश अपूर्णांकामध्ये 0.25 0.25 रुपये. तसेच अर्धा रुपया 1/2 म्हणजेच 0.50 रुपये आणि रुपयामध्ये 0 रुपये 50 पैसे. पाऊण रुपया कोणतीही पाऊणच्या अपूर्णांकामध्ये किंमत त्याचं लिखाण करताना 3/4 बरोबर 0.75 0.75 रुपये. पहा या किमती तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. ह्या खूप महत्वाच्या आहेत. ह्या सुरुवातीच्या 3च किमती तुमच्या लक्षात आल्या ना,
सर्व काही लक्षात येईल. पाव रुपया म्हणजे 1/4. पाव म्हटलं की कोणत्याही गोष्टीचा चौथा भाग असतो. मग 1/4 बरोबर काय करायचं 0.25. खूप महत्वाचे आहे ते तीनच, बाकीचे तर तुमच्या सहज लक्षात येणार. नंतर अर्धा रुपया. अर्धा रुपया म्हणजेच अर्धा शब्द आला की 1/2. 1/2. एक छेद दोन बरोबर 0.50. याला म्हणायचं अर्धा रुपया. आणि पाव रुपयाचं मी आताच सांगितलंय 3/4 बरोबर दशांश अपूर्णांकामध्ये 0.75 रुपये आणि पैशामध्ये 75 पैसे. असं सव्वा रुपया. सव्वा रुपया म्हणजे काय पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये त्याचं लिखाण करायचं. कसं करायचं एक पूर्ण रुपया आहे. एक पूर्ण रुपया आहे म्हणून दशांश चिन्ह दिलं किंवा नाही दिलं तर या पद्धतीने पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये लिहिलं तर आपल्याला माहिती आहे सव्वा वरचे 25 पैसे 1/4 1.1/4 असं सव्वा रुपयाचं लिहितो. 2.25 रुपये सुद्धा आपण असे लिहू शकतो. सव्वा म्हणजे तो 2 पूर्ण झालेले आहेत. 2.1/4 आणि लिहिताना कसं लिहायचं दशांश अपूर्णांकामध्ये 2.25. तसेच 1.5 रुपया. 1.5 रुपयाचं सुद्धा लिखाण कसं केलेलं आहे 1.1/2 म्हणजेच अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं लिखाण कसं केलेलं आहे 1.50 रुपये म्हणजे 150 पैसे. 150 पैसे म्हणजे 100 150 पैसे. आता पाऊणे होतोय साडे, दीड, 3.5 असे शब्द लागले की डायरेक्ट त्या ती संख्या पूर्ण लिहायची आणि त्याला 50 त्याच्या पुढे 50 लिहायचे. पहा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही काय करा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला पुढे गणित सोडवताना हा चार्ट खूप महत्वाचा आहे आणि हा चार्ट तुम्ही आता पहा रुपयांचे पैशामध्ये रूपांतर करणे. रुपयांचे जर पैशामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला रुपये भागिले 100 करावे. 100 का घ्यावे बरं कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आपल्याला 1 रुपयांचं मूल्य काढायचं ना. समजा तुम्हाला दिले किती दिले पैसे 500 पैसे दिले आणि सांगितलं की त्याचं काय करा ह्या 500 पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करा. तर काय करायचं याला 500 पैसे याचं रूपांतर रुपयामध्ये जर केलं तर याला काय करायचं भागिले 100. काय करायचं भागिले 100. पहा शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला किती राहिले 5 रुपये. कलर तो चला थांबा आपण कलर दुसरा घेऊ. आता 1 रुपया बरोबर किती पैसे पैशामध्ये रूपांतर करायचंय ना रुपयाचं त्यावेळेस काय करायचं गुणिले करायचं. मग 1 रुपया गुणिले 100 बरोबर 1 गुणिले 100 100 पैसे. पैशामध्ये रूपांतर करतोय ना
वरचं आपण रुपयामध्ये केलं आणि खालचं कशामध्ये केलं, पैशामध्ये. सोपं. फक्त लक्षात ठेवायचं मुलांनो की आपल्याला पैशाचे जर रुपये करायचे असतील तर भागाकार करायचा, 100ने भागायचं. 100ने का भागायचं, तर 1 रुपया बरोबर 100 पैसे. आणि आपल्याला जर रुपयाचे पैसे करायचे असतील तर रुपये गुणिले 100 बरोबर तुमचे काय निघणार, पैसे निघणार. चला पुढे पाहू. आता दशांश चिन्हाचा वापर करून रुपये पैसे लिहिताना दशांश चिन्हाच्या डावीकडे रुपये लिहितात आणि उजवीकडे काय करतात, पैसे लिहितात. मग रुपयांचे रूपांतर होते. दशांश चिन्हाचा लोप होऊन त्यांचं काय होतं, समजा दशांश चिन्ह काढलं. इथे ते उदाहरणार्थ पहा. आता 1 रुपया म्हणजे 1 रुपया बरोबर 100 पैसे. हे बरोबर 1 रुपया होतात. पण 1.25 रुपया जर घेतला आपण, पहा त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिखाण करायचं. 1.25 रुपया अंकी आणि अक्षरी दोन्ही येतं तुम्हाला पेपरमध्ये. 1.25 रुपया याचं काय करायचं, दशांश अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर कराल, तर 1.25. 1 पूर्ण दशांश चिन्ह आणि 1.25 तुम्हाला सांगितलंय. 1.25 म्हणजे वरचे जे असतात ते 25 पैसे रुपये. 1.25 रुपये. असं तुम्ही 3.5 हे पाऊण रुपया. पाऊण रुपया म्हणजे काय, 3/4 रुपये बरोबर 0.75 रुपये. तसंच अर्धा रुपया 1/2. अर्धा कोणताही असो, अपूर्णांकाचा असो किंवा रुपये पैशामध्ये असो, 1/2 रुपये बरोबर 0.50 रुपये. तसंच पाव रुपया 1/4 रुपया बरोबर 0.25 रुपये. 1.25 रुपयाचं मी आता सांगितलं 1 पूर्ण. नंतर इकडे पहा, आता 4.75 रुपये बरोबर त्याचं कसं लिखाण करायचं अपूर्णांकामध्ये, 4.75 पैसे. आता त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलं की दशांश चिन्हाच्या डावीकडे रुपये लिहायचे आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे काय लिहायचे, पैसे लिहायचे. मग 4.4 रुपये 75 पैसे. आणि काय सांगितलं पुन्हा, जर हा पॉइंट काढून टाकला तर रुपये आणि पैसे मिळून काय होतात, त्याचं पैशामध्ये रूपांतर होतं. 475 पैसे. 475 पैसे. 475 पैसे म्हणजे किती रुपये रे, 4.25 रुपये. छान, 4.25 रुपये. पहा आता याचं दशांश चिन्हात रूपांतर कसं करायचं. 1 रुपया, 1 रुपयाचं 1 रुपयात राहणार किंवा 100 पैसे. 1 रुपया 3 रुपये. पाव रुपया 0.25 रुपये. अर्धा रुपया 0.50 रुपये. आणखी एका पद्धतीने पण लिहितात, लक्षात ठेवायचं तुम्हाला ही किंमत कशी मांडायची. 0.5 असंही लिहितात अर्धा रुपयासाठी. आता पाऊण रुपये. पाऊण कोणताही पाऊण शब्द आला तुमच्या, पाऊण हजार, पाऊण लाख, त्यावेळेस काय करायचं, 75 किंवा 775 अशा किमती घ्यायच्या. आता पाऊण रुपया म्हणजे 0.75. 2.25 रुपये. 2.25 रुपये कसे लिहिणार, 2 पूर्ण आणि 1.25 शब्द आलाय ना वरती,
म्हणून 25 रुपये. 8.25 रुपये. पावणे म्हणजे ते पूर्ण 9 झालेले आहेत का? नाही, त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे. पाव रुपया कमी आहे. मग कसे लिहिणार? काही मुलं काय पर्यायामध्ये दिले, आता आहे प्रश्नामध्ये 8.25 रुपये. 975 दाखवलेलं असतं, लगेच 1 नंबरला टिक मार्क करतात. तसं करायचं नाही, ते मुद्दामून 1 नंबरलाच दिलेलं असतं. पण 8.25 रुपये कसे लिहिणार? ते 8 पूर्ण झालेले आहेत. 8 रुपये पूर्ण झालेले आहेत. दशांश चिन्ह आणि 75 पैसे. 8 रुपये 75 पैसे. ह्या जर तुम्हाला किमती कळाल्या, तुम्ही कशाही प्रकारचं गणित सोडवू शकता. आता 1900 पैसे, 1900 पैसे. मग आता याचं रुपयामध्ये कसं रूपांतर कराल तुम्ही? तर तुम्हाला आत्ताच सांगितलंय, जास्त क्रिया करत बसायचं नाही, वेळेचा खूप उपयोग करून घ्यायचा आणि कमी वेळामध्ये सोडवण्यासाठी याला फक्त काय करायचं? भागिले 100 करायचं. पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करताना भागिले 100 आपल्याला लगेच रुपये निघणार. शून्याला शून्य गेले, 19 रुपये. आता 75 पैसे दशांश अपूर्णांकात कसे लिहिणार? तर 0.75 पैसे. आता प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. 5.5 रुपये अधिक 3.5 रुपये अधिक 75 पैसे बरोबर किती रुपये किती पैसे? एकदम सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला. रुपया खाली रुपये लिहायचे, पैशा खाली पैसे लिहायचे. गणित अजिबात चुकणार नाही. पहा, 10 रुपये 75 पैसे. 10 रुपये 75 पैसे अधिक 3.5 रुपये 3 रुपये 50 पैसे. 3.5 आलं की नाही? अधिक 75 पैसे. इथे रुपये आहे का? नाही, 0 मांडून द्यायचा. 75 पैसे. 5 आणि 5 10, हाताला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15 आणि 5 ठीक आहे. सॉरी हा, हे पर्यायाचा घेतला मी तो. 5.5 रुपये 5.5 रुपये 5 रुपये 5 रुपये 75 पैसे 50 पैसे. 3.5 रुपये 3 रुपये 50 पैसे अधिक 75 पैसे. आपल्याला यांची बेरीज करायला सांगितली. 5 आणि 5 10 आणि 7 17. चला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9. 9 रुपये 75 पैसे. आहे का पर्याय? आहे, 3 नंबरचा पर्याय आहे. 9 रुपये 75 पैसे. पहा दुसरा प्रश्न. समीरकडे 500 रुपयाच्या 2 नोटा, 200 रुपयाच्या 10 नोटा, 100 रुपयाच्या 3 नोटा व 10 रुपयांची 20 नाणी आहेत, तर त्याच्याकडे एकूण रक्कम किती? लक्ष द्या इकडे. प्रश्न सावकाश वाचायचा. प्रश्न वाचतानाच आपल्याला अर्ध उत्तर क्लिक झालेलं असतं. समीरकडे किती? 500 रुपयांच्या. 500 रुपयांच्या किती नोटा आहेत? 2. 200 रुपयाच्या 10 नोटा, 200 रुपयांच्या
10 नोटा, 100 रुपयांच्या 3 नोटा आणि 10 रुपयांची 20 नाणी. 10 रुपयांची 20 नाणी. 500 गुणिले 2 बरोबर 1000. 20 नाणी. 10 रुपयांची 100 रुपयांच्या 3 नोटा, 10 रुपयांची 20 नाणी. 200 गुणिले 100 2000. 100 गुणिले 3 300. 10 गुणिले 20 200. गुणाकार छोटे छोटे पटकस करता येतात. काय विचारलंय मग तर त्याच्याकडे एकूण रक्कम किती. संख्या एका खाली एक मांडायची. ह्या तर मागे पुढे झाल्या थोड्याशा तरी पण पहा. दोन 2 अधिक 3 3 अधिक 2 5 6 7 आणि एकाशी 1. एक मिनिट. पुन्हा पाहू आपण. 500 रुपयांच्या 2 नोटा, 200 रुपयांच्या 10 नोटा, 100 रुपयांच्या 3 नोटा आणि 10 रुपयांची 20 नाणी. पन्नास 500 दुने 1000. 200 गुणिले 10 2000. अंक जर एका खाली एक मांडले नाही तर असं होऊ शकतं. आणि 100 गुणिले 3 300. त्यासाठी एकका खाली एकक, दशका खाली दशक. 10 गुणिले 20 बरोबर 200. पहा आता आपण यांची बेरीज करून घेऊ. कारण आपल्याला काय विचारलंय एकूण रक्कम विचारली. शून्याशी शून्य शून्याशी शून्य. 3 आणि 2 5. 1 आणि 2 3. आता बरोबर आलं. पहा संख्या सुद्धा एका खाली एक मांडल्या पाहिजे. हे कोणाकडूनही होऊ शकतं. 3500. एकूण रक्कम किती झाली 3500 बरोबर. पहा पुढचा प्रश्न. धनेशने 50 रुपये व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 रुपयांच्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील. हा आलेला प्रश्न आहे. पहा धनेशने 50 रुपयांच्या किती 8 नोटा आणि 100 रुपयांच्या 8 नोटा. 8 शून्य शून्य 8 पंचे 40. 8 शून्य 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 आणि 8 एक 8. यांची जर आपण बेरीज केली तर किती येते 1200. 1200 रुपये त्याला बँकेत द्यायचेत आणि त्या बदल्यात काय करायचंय 10च्या नोटा घ्यायच्यात. मग काय विचारलंय त्याला त्या बदल्यात 10च्या किती नोटा मिळतील. मग 1200 गुणिले भागिले 10 त्याला 120 नोटा मिळतील. किती मिळतील 120 नोटा मिळतील. चला आता पुढचं उदाहरण पाहू आपण.
मुलांनो लक्ष द्या. 970 रुपयात 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? पहा, जास्तीत जास्त विचारलंय म्हणजे काही रक्कम उरणारच आहे. पहा, 970 भागिले 50. 50 एक 50 वजा 87. 9तून 5 गेले, खाली किती राहिले? 4. त्याच्यावर घेतला हा 0. आता 50चा पाढा सोपा आहे. 50 8 50 8 400. आणखीन पुढे 50 घेऊ शकतो आपण, कारण किंमत किती आहे? 470. म्हणजे 50 9 450. मग जास्तीत जास्त 50 रुपयांच्या किती नोटा असू शकतात? 50 रुपयांच्या किती? 19 नोटा. तिसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे. पहा, पुढचं उदाहरण पाहू आपण. श्यामकडे, पहा बर का, श्यामकडे 10 पैसे, 20 पैसे, 50 पैशांची नाणी आहेत. जर त्याच्याकडे 16 रुपये असतील तर प्रत्येक प्रकारची किती समान नाणी त्याच्याकडे असतील? पहा बर का, श्यामकडे किती? 10 पैसे, 10 पैसे अधिक 20 पैसे अधिक 50 पैसे किती होत आहे? 50, 60, 70 आणि 80. आता भागाकार करताना आपल्याला एकक समान करून घ्यावी लागतात. म्हणून 16 रुपयाचं काय करावं लागणार आहे? आपल्याला पैशामध्ये रूपांतर करून घ्यावा लागणार आहे. 16 गुणिले 100 बरोबर किती झाले? 1600. किती झाले? 1600. मग 1600 भागिले 80. शून्याला शून्य गेला. 8 एक 8, 8 दुने 16 आणि शून्याशी 0. मग काय विचारलंय पहा आता? 20 आलाय, पण काय? श्यामकडे 10 पैशाची, 20 पैशाची, 50 पैशाची नाणी आहेत. जर त्याच्याकडे 16 रुपये असतील तर प्रत्येक प्रकारची विचारलंय किती समान नाणी त्याच्याकडे असतील. मग प्रत्येक प्रकारची म्हणजे 20. किती उत्तर आलं? 20. चला पुढे पाहू. हा, 12. पुढचा प्रश्न पहा, लक्ष द्या. पहा, 12 रुपये 7 पैसे, 12 रुपये 7 पैसे बरोबर कसे लिहायचे? आता तुम्हाला असं सांगितलंय का पैशामध्येच लिहा किंवा रुपयामध्येच लिहा? आपणच काय करायचंय आता? ते शोधायचंय. कसं शोधायचं? पहा, 12 रुपये 7 पैसे किती प्रकारे लिहिता येते? पहा, 12.07 पैसे, नंतर 12. पहा इकडे लक्ष द्या. आता पैसे पण 12.07 पैसे. हा, आणि पैशामध्ये कसं लिहू शकतो आपण? 1207 पैसे.
1207 पैसे. पहा त्यांनी 127 दिले, नंतर 1207 दिलंय, नंतर 12.07 दिलंय आणि रुपये पाहिजे आणि 12.7 म्हणजे 7 लिहिले पॉईंटच्या इथं म्हणजे 70 पैसे, पण 70 नाही 7 पैसे. मग आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 1207 पैसे इथे रुपये, म्हणून हाच पर्याय 2 नंबरचा. ₹8.25 बरोबर किती पैसे? ₹8.25 आपण मागे पण हा प्रश्न पाहिलेला आहे. हे रुपये पैशात रूपांतर करताना याचा खूप त्या चार्टचा उपयोग होतो. तुम्ही तो चार्ट पुन्हा पहा. परीक्षेपर्यंत तो चार्ट तुमचा चांगल्या प्रकारे पाहून झाला पाहिजे, कारण तो 2 घटकावर आहे, अपूर्णांक आणि मापन. ₹8.25 बरोबर किती पैसे? 7.75 रुपये. ₹8.25 आणि दशांश चिन्ह काढून टाकलं तर 7.75 रुपये बरोबर किती पैसे? तर पहा 775 पैसे. 775 पैसे पर्याय क्रमांक 2. पैसे. पहा 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 5वी स्कॉलरशिपला येतो, नवोदयला येतो, सैनिकी स्कूलला येतो आणि 8वी स्कॉलरशिपला सुद्धा या प्रकारचा प्रश्न येतो. आता समजला तर 8वीला पुन्हा अडचणच नाही. 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 12,387 पासून 12,426 पर्यंत क्रमांक आहे, तर पुडक्यात एकूण रक्कम किती? पहा पासून विचारलंय ना, पण पुढची संख्या घ्यायची. आधी कोणती संख्या घ्यायची? पुढील संख्या 12,426 वजा 12,387. याची आता वजाबाकी करून घ्यायची. किती येते पहा. 9 3 0 0 0 पहा. आणि 39 जरी आपलं उत्तर आलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये तुमचा 1 ने कमी येणार. अधिक 1 करायचं. काय करायचं? अधिक 1. 39 अधिक 1 बरोबर 40 नोटा. किती नोटा आल्या? 40 नोटा. 40 मग कितीची नोट आहे ती? 50 रुपयांची. मग 50 गुणिले 40 यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि मग काय येणार? ती एकूण रक्कम येणार. 4 पंचे 20 शून्याशी 0 शून्याशी 0. पर्याय क्रमांक 2. छान. बऱ्याच मुलांनी ते उत्तर दिलेलं आहे. 20 पेन्सिलींची किंमत 100 रुपये आहे, तर 85 पेन्सिलींची किंमत किती? पहा आता काय करायचंय आपल्याला? अनेकांची किंमत आहे ती एकाची काढायची, म्हणजेच आपल्याला आता इथे भागाकार एका पेन्सिलीची किंमत आधी काढायची. 20 पेन्सिलींची किंमत 100 रुपये आहे, तर 85 पेन्सिलींची किंमत किती?
शांत करून दे भारी. वीस भागिले 100 भागिले 20. 20 एक 20, 20 पंचे 100. एका पेन्सिलीची किंमत किती रुपये आली? 5 रुपये. तर अशा किती पेन्सिलींची किंमत विचारली? 85. तर 85 गुणिले 5. 5 5 25. हातचे आले 2. 5 8 40 आणि 2 42. 425. पहा पर्याय क्रमांक 3 425. अशा प्रकारे आपण आज नाणी नोटा या घटकावर तासिका घेतली आहे. या मिशन आरंभ उपक्रमामध्ये मला आणि तुमच्यासाठी काही स्वाध्याय आहे, तो तुम्ही स्वाध्यायामधले सर्व उदाहरण सोडून घ्यायचे, आपल्या पालकांकडून शिक्षकांकडून तपासून घ्यायचे. पहा मिशन आरंभ या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेण्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. आपल्या गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी शिवाजी कराड साहेब, सन्माननीय रामनाथ कराड साहेब, तसेच तंत्रस्नेही सन्माननीय वाघ सर, माझे बंधू तुल्य असणारे खेरकर सर, या सर्व टीमची मी आभारी आहे. धन्यवाद.